ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। चैतन्यने आता अर्जुनसाठी खूप मोठा त्याग करत प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असते। तर आता चैतन्यने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेल्या एका सत्याने अर्जुनच्या सनदवर नक्की काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर महिपती आता बेलवरती सुटला आहे ही गोष्ट अर्जुनला सहनच होत नाही। त्याला त्या गोष्टीचा खूप मनस्तापही झालेला असतो। त्याचबरोबर साक्षीने आता चैतन्याच्या तोंडावरती पेढा फेकून त्याचाही खूप अपमान केलेला असतो। त्याही गोष्टीचं अर्जुनला खूपच वाईट वाटलेलं असतं। हे सगळं काही प्रकार आता चैतन्याच्या डोळ्यांसमोरही घडलेला असतो। तर आता अर्जुनसाठी चैतन्याला खूपच वाईट वाटत असतं। चैतन्य आता या घडलेल्या सगळ्या प्रकारासाठी स्वतःलाच दोषी समजत असतो। अर्जुनसाठी त्याला खूपच वाईट वाटत असतं। तर चैतन्याला वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये ना आपल्यामुळेच अर्जुनही अडकला आहे। त्याला साक्षीचा खूपच राग यायला लागलेला असतो। आपला मित्र अर्जुन जो सच्चा खरा इमानदार वकील आहे, आजपर्यंत त्याने कधीही केस हरलेला नसतो आणि साक्षीसोबत ठेवलेल्या प्रेम प्रकरणामुळे चैतन्य वाटतं की या सगळ्या प्रकरणामुळेच अर्जुन सुद्धा यामध्ये अडकला आहे। चैतन्याला वाटतं की या सगळ्यामुळे अर्जुनच्या सनदवरही खूप मोठा परिणाम होऊ शकतो। तर दुसऱ्या दिवशी आता चैतन्य अर्जुनला बार काउन्सिल समोर हजर राहायला सांगितलेलं असतं। बार काउन्सिलचे मेंबर अर्जुन आणि चैतन्याला सांगतात की तुमच्यावरती जे आरोप झाले आहेत ते खोटे आहेत हे तुम्हाला आता आमच्यासमोर सिद्ध करून दाखवावं लागेल। तर त्याचप्रमाणे साक्षी शिकरेच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये आजपर्यंत जे काही पुरावे सादर केले होते ते सुद्धा तुम्ही खरे पुरावे सादर केले होते हेही तुम्हाला आता सिद्ध करून दाखवावं लागेल। तर ज्या जोशी वकिलाचे अर्जुनने कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते तो मुद्दाम आता अर्जुनला सांगतो की हे बघा, आणि जर आता तुम्ही ते पुरावे खरे सादर केले होते हे जर आमच्यासमोर सिद्ध नाही करू शकलात तर तुमच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आम्ही करू। अर्जुनला या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो। तर अर्जुन त्यांना सडेतोड उत्तर देत सांगतो की आमच्यावरती कारवाई करायची आहे हा तुमचा निर्णय आधीचाच झालेला आहे। बार काउन्सिलचे मेंबर आता अर्जुनला सांगतात की अर्जुन सुभेदार तुम्ही हे काय बोलत आहात। त्यावरती अर्जुन सांगतो की हो, मी जे काही तुम्हाला बोलतो आहे ते चुकीचं आहे असं मला नाही वाटत। आत्ताच तर तुम्ही मला म्हणालात ना की तुम्ही आमच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करू, म्हणजे यातून फक्त हेच दिसत आहे की तुम्हाला आमचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाहीये। जोशी वकील अर्जुनला सांगतात की अर्जुन सुभेदार तुम्ही नक्की भानावर आहात का। अर्जुनच्या रागाचा पारा खूप वाढलेला असतो। तेव्हा चैतन्य त्याला शांत बसवतो, परंतु अर्जुन काही शांतच बसत नाही। बार काउन्सिलचे मेंबर अर्जुनला सांगतात की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी तुम्ही तुमचं म्हणणं जे काही असेल ते इथे आमच्यासमोर मांडू शकता, परंतु तुमच्या म्हणण्याचा आता काय विचार करायचा आणि निर्णय काय घ्यायचा हे आम्ही नंतर ठरवू। अर्जुन आता त्या मेंबरला सांगतो की आम्ही आता जरी कितीही खरे पुरावे तुमच्यासमोर सादर केलेत तरी तुम्हाला आता हेच वाटणार आहे की ते पुरावे आम्ही खोटे सादर केले आहेत। तुमचा काही आमच्यावरती विश्वास बसणारच नाही। हे बघा, आतापर्यंत मी एकही केस अजूनही हरलेलो नाही आणि प्रत्येक केसमध्ये जेवढे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केले गेले होते ते सगळे काही खरे केले होते आणि आता आम्ही तुमच्यासमोर किती खरे पुरावे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही विश्वास ठेवणार आहात का। आता तुम्हाला समजावून कसं सांगायचं हे आमचं आम्हालाच माहीत नाही। चैतन्य अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अर्जुन सांगतो की नाही चैतन्य, अरे या लोकांचा आपल्यावरती विश्वासच नाही आहे, तेव्हा खरे पुरावे देऊनही हे काय विश्वास ठेवणार आहेत आपल्यावरती। अरे गेले कित्येक वर्ष मी केस लढत आहे, एकही केस न हरता लढलोय, खऱ्याने लढलो आहे आणि हे सगळं काही यांना माहिती असून सुद्धा यांनी आपल्याला लेटर पाठवलं। जर असं असतं ना, तुमचा आमच्यावरती विश्वास असताना तर तुम्ही लोकांनी आम्हाला लेटर हे पाठवलंच नसतं। बार काउन्सिलचे मेंबर अर्जुनला सांगतात की अर्जुन सुभेदार आमचा तुमच्या बोलण्यावरती पूर्ण विश्वास आहे, परंतु आता प्रश्न इथे खऱ्या खोट्याचा उभा राहिला आहे। अर्जुन त्या मेंबरला सांगतो की जेव्हापासून आम्हाला सनद भेटली आहे ना तेव्हापासून आम्ही शपथ घेतली आहे की आम्ही न्यायव्यवस्थेचा कधीही फायदा उचलणार नाही, नियमांचं कधीही उल्लंघन करणार नाही। न्यायालयाचे आम्ही आतापर्यंत फसवणूक केलेलीच नाही आहे, नियमांचं उल्लंघनही केलेलं नाही आहे, मग आता कोणत्या गोष्टीचं उत्तर आम्ही तुम्हाला द्यायचं आहे। अर्जुन त्यांना सांगतो की साक्षी शिकरे ही गुन्हेगारच आहे, तिच्या विरोधात आम्ही आतापर्यंत कोर्टात खूप सारे पुरावे सादर केले आहेत आणि त्याचमुळे ती घाबरली आणि तिने रडण्याचे एक नाटक करून प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यावरती तुम्ही सगळ्यांनीच विश्वास ठेवला। मग आता मला हे सांगा की आता मी कोणता असा पुरावा तुमच्यासमोर सादर करायचा आहे की त्यावरती तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसेल। अर्जुन आता त्या मेंबरला सांगतो की सॉरी, परंतु आतापर्यंत कोर्टात ज्या काही केसेस मी लढलो होतो त्या सगळ्यांमध्ये मी खरेच पुरावे सादर केले होते, हे मी आता काही सिद्ध करू दाखवू शकत नाही। अर्जुनच्या त्या बोलण्यावरती आता जोशी वकील सांगतात
अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी, आम्हाला वाटलं होतं की तुमच्या आता बार काउन्सिलिंग समोर जर हजेरी लागली तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारून तुमच्याकडून पुरावे घेऊ, परंतु आम्हाला नाही वाटत की आता तुमचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे कुठलेही पुरावे आहेत. त्यामुळे आता तुमची सनद ठेवायची की रद्द करायची याचा आम्हाला आता विचार करावा लागेल. तेव्हा रविराजांना मोठा धक्काच बसतो. रविराज आता त्या मेंबरची खूप समजूत घालतात. अर्जुन चैतन्याच्या बाजूने लढण्याचा खूप प्रयत्न करतात. तेव्हा आता अर्जुन सांगतो की 1 मिनिट सिनियर, आतापर्यंत हा खऱ्याने लढणारा अर्जुन सुभेदार एक ना एक दिवस ह्यांना कळणार आहे. तुमचा माझ्या बोलण्यावरती आता जरी विश्वास बसला नसेल ना, तर एक दिवस असा येईल की तुम्हाला लक्षात येईल की हा अर्जुन सुभेदार जे बोलत होता ते खरं होतं. असं म्हणून रागानेच आता अर्जुन तेथून निघून येतो. बार काउन्सिलिंगचे मेंबर आता रविराजांना सांगतात की हे बघा, तुमच्या सांगण्यावरून आम्ही अर्जुन चैतन्य यांची बाजूही ऐकून घेतली, परंतु आम्हाला आता खूप विचार करावा लागेल आणि आम्हाला असं वाटतं की अर्जुन सुभेदार यांची सनद रद्द करावी लागेल. तेव्हा चैतन्याला मोठा धक्काच बसतो. चैतन्य आता मनामध्ये विचार करतो की हे सगळं काही घडतं आहे ते माझ्यामुळेच घडतं आहे. आता अर्जुनचं वकिलीपत्र रद्द होईल, त्याची सनद रद्द होईल, या सगळ्याला कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे. अर्जुनची सनद रद्द झाली ही फक्त आणि फक्त साक्षीमुळेच. तर चैतन्य विचार करतो की साक्षीने ज्याप्रमाणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या जनतेचं मन तिच्याकडे वळवलं होतं तेही खोटी असून सुद्धा आता सगळ्यांनी तिची साथ दिली. मग प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर मी माझी बाजू मांडली तर साक्षी खोटी होते हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. त्यामुळे आता चैतन्यने स्वतः फोन करून प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली असते. तर चैतन्य आता सगळं काही प्रेस कॉन्फरन्स समोर मांडतो. तो सांगतो की साक्षी शिकरे यांनी आमच्यावरती जे काही आरोप केले आहेत त्या आरोपांना फक्त मी एकटा दोषी मानतो. या सगळ्यांमध्ये अर्जुन सुभेदारांचं नाव अडकवलं गेलं आहे. तर पत्रकार आता चैतन्याला प्रश्न विचारतात. ते सांगतात की परंतु साक्षी शिकरे यांनी तर असा दावा केला आहे की अर्जुन सुभेदारांच्या सांगण्यावरून तुम्ही त्यांच्या विरोधात सापळे रचत गेलात. अर्जुनला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी चैतन्य प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतो की नाही, साक्षीसोबत जे काही घडलं आहे ते फक्त मला आणि साक्षीलाच माहिती होतं. यामध्ये अर्जुन सुभेदाराचा काडीचाही संबंध नाही. उलट अर्जुनला तर सगळं काही प्रकरण आत्ता कळालं आहे. पत्रकार परत आता चैतन्याला प्रश्न विचारतात. ते सांगतात की मग या सगळ्यामध्ये जर तुम्ही दोषी आहात असं स्वतःहून सांगत आहात तर मग साक्षी शिकरे यांनी अर्जुन सुभेदारांचं नाव का घेतलं असेल. त्यावरती चैतन्य सांगतो की हे काही मला माहीत नाही. साक्षीच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललंय हेही मला कळत नाहीये, परंतु या सगळ्यामध्ये अर्जुनचा काडीचाही संबंध नाहीये एवढंच मी सांगू शकतो. हे सगळं काही आता लाईव्ह चालू असतं आणि ते सगळं काही अश्विनने पाहिलेलं असतं. तेव्हा अश्विन पटकन आता घरातील सर्वांना हाका मारून बोलावून घेतो. सगळेजण घाबरून अश्विनच्या रूममध्ये येतात. तेव्हा अश्विन आता सांगतो की हे बघ, चैतन्यने काय केलं आहे. अख्खा सुभेदार परिवार आता चैतन्याची लाईव्ह कॉन्फरन्स पाहत असतो. तेव्हा आता पत्रकार विचारतात, तुम्ही सगळं काही आता स्वतःवरती दोष घेत आहात, परंतु साक्षी शिकरे यांनी अर्जुन सुभेदारांचं नाव का घेतलं आहे हेही तुम्हाला सांगावं लागेल. तेव्हा चैतन्य सांगतो की नाही, मी आधीही तेच सांगितलं होतं, आताही तेच सांगतो की अर्जुनचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की या सगळ्या प्रकरणामध्ये अर्जुनला गोवू नका आणि मी कोर्टालाही आता हात जोडून इथूनच विनंती करतो की अर्जुनची सनद ही रद्द करू नका आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई करू नका. हे सगळं काही अर्जुन आता लाईव्ह पाहिलेलं असतं आणि अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. चैतन्याच्या घेतलेल्या एका निर्णयामुळे अर्जुनला आता चैतन्याचा खूप अभिमान वाटत असतो, परंतु दुसरीकडून अर्जुनला आता त्याच्याबद्दल खूप वाईटही वाटत असतं. अर्जुनसाठी त्याच्या मैत्रीसाठी चैतन्याने खूप मोठा त्याग केलेला असतो. तर चैतन्य घरी येण्याची आता अर्जुन वाट पाहत असतो. चैतन्य येताच अर्जुन त्याला प्रश्न विचारतो की चैतन्य, हे सगळं काही तुला एकट्याने करायची काय गरज होती आणि जरी आता तू स्वतःवरती दोष घेतले असले ना तर या प्रकरणात मी तुलाही अडकू देणार नाही चैतन्य. त्यावरती चैतन्य आता हसत अर्जुनला सांगतो की जर या सगळ्या प्रकरणामध्ये तुझे नाव अर्जुन अडकलं गेलं असतं तर साक्षी शिकरे पुढे काही गुन्हेगारी करू शकले असते आणि मला पुढे काही आता होऊ द्यायचं नव्हतं. या सगळ्या प्रकरणामध्ये मला तुला अडकवू द्यायचं नव्हतं, कारण मी साक्षी शिकरेवरती प्रेम केलं, मी तिच्या जाळ्यामध्ये अडकलो आणि माझ्यामुळे तू या प्रकरणामध्ये अडकत गेला. त्यावरती आता सायली म्हणते, परंतु चैतन्य भाऊजी, आपण काही ना काहीतरी मार्ग काढला असताना तुम्ही एवढा मोठा निर्णय घ्यायची खरंच गरज नव्हती. त्यावरती चैतन्य सांगतो की वहिनी, जर मी हे पाऊल उचललं नसतं ना तर साक्षी शिकरे सारखे गुन्हे करायला मोकळे झाले असते आणि जर एखादीची जर सनद राहिली तर आपण साक्षी शिकरेच्या विरोधात खूप मोठं पाऊल उचलून तिच्या विरोधात पुरावे गोळा करू शकतो. तर कल्पना तिथे आता चैतन्याला सांगते की अरे चैतन्य बाळा, परंतु तेव्हा आता चैतन्य सांगतो की नाही मावशी, आमच्या दोघांचीही सनद रद्द केली गेली होती आणि जर एखादीची जर सनद राहील तर साक्षी शिकरेने जो डाव खेळला आहे ना तो तिच्यावरतीच आम्ही उलटवू शकतो आणि असंही माझा अर्जुनवरती पूर्ण विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणामधून तो मला बाहेर काढेल. तर अर्जुन आता चैतन्य असं म्हणताच चैतन्य सांगतो की
बार काउन्सिलच्या मेंबरचा निर्णय आठवतोय का? त्यांनी निर्णय घेतला होता. तू जेव्हा रागाने उठून आला होतात ना, तेव्हा रविराज सरांना त्यांनी सांगितलं होतं की दोघांचीही सनद रद्द करणार आहेत आणि म्हणूनच मला आता खूप मोठं पाऊल उचलावं लागलं आणि मी जी कॉन्फरन्स घेतली आहे ना, त्यामुळे तू काही या प्रकरणामध्ये अडकणार नाही, निदान तुझी तरी सनद राहील. तर चैतन्य सांगतो की अर्जुन मित्रा, अरे तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस. आता तुझी सनद राहिली आहे ना, मग तू वात्सल्य आश्रम मर्डर केस लढू शकतो आणि त्या प्रकरणामध्ये साक्षीला कठोरातली कठोर शिक्षा तूच मिळवून देऊ शकतो. चैतन्याचा हे त्याग बलिदान पाहून अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इतक्यातच आता खूप मोठा चमत्कार झालेला असतो आणि चैतन्याने घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समुळे रविराजांचा अर्जुनला अचानक फोन आलेला असतो आणि रविराज सांगतात, रविराज अर्जुनला आनंदाची बातमी देतात की चैतन्याने घेतलेल्या कॉन्फरन्समुळे तुझी सनद रद्द करण्यात येणार होती ना, ती आता होणार नाही. बार काउन्सिलच्या मेंबरचा हा निर्णय आता जारी केला आहे. अर्जुन आता चैतन्याला वचन देतो. तो सांगतो की चैतन्य, मी तुला तुझी सनद मानाने परत मिळवून दे. तू केलेला हा त्याग मी वाया नाही जाऊ देणार. तेव्हा चैतन्य सांगतो की अर्जुन, मला ना त्या साक्षीकडून बदला घ्यायचाच होता. तिने आतापर्यंत आपलं खेळणं म्हणून वापर केला होता ना, आता आपण तिचं खेळणं म्हणून वापर करायचा. आता आपण दोघे मिळून तिचा डाव तिच्यावरतीच उलटवायचा. तेव्हा आता सायली तिथे चैतन्य अर्जुनला सांगते, चैतन्य भाऊजीने आता जो काही निर्णय घेतला होता ना, त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत. एक म्हणजे साक्षी शिकरेने आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्यावरती ते जे काही आरोप केले होते ना, ते खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे, कारण साक्षीकडे आता कुठलाही पुरावा नाहीये. आणि दुसरं म्हणजे आता साक्षी शिकरेचा डाव तिच्यावरतीच उलटला गेला आहे. त्यावरती चैतन्य आता अर्जुनला सांगतो की अर्जुन, आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुझं नाव अजिबात येणार नाही. साक्षी शिकरेने तुला त्रास देण्यासाठी जो काही डाव रचला होता तो आपण फेटाळून लावला आहे आणि आता साक्षी शिकरे जे काही करायचं आहे ना, ते माझ्या बाबतीत करेल. जो काही त्रास द्यायचा ना आहे ना, तो मला देईल, परंतु या सगळ्या त्रासाला आता तुला सामोरं जावं नाही लागणार. चैतन्य पुढे अर्जुनला सांगतो की हे बघा अर्जुन, आपल्या हातात फक्त आता एकच केस उरली आहे, ती म्हणजे वात्सल्य आश्रम मर्डर केस. आणि ही केस जर आपण जिंकली आणि साक्षी गुन्हेगार आहे हे जर सिद्ध केलं तर आपल्या पहिला मानसन्मान आपल्याला परत मिळेलच. तेव्हा आता अर्जुन सांगतो की हो चैतन्य, आणि तुझी सनद ही तुला लवकरच परत मिळवून देईन मी. तोपर्यंत आता ही न्यूज साक्षी शिकरेच्या घरापर्यंत पोहोचलेली असते. तेव्हा साक्षी खूप घाबरलेली असते, त्यांना मोठा धक्काही बसलेला असतो. तर साक्षी आता अण्णांना सांगते की अण्णा, अहो खूप वाईट बातमी आहे. त्या चैतन्य गडकरी जो आपलं माकड होता ना, त्याने ना प्रेस कॉन्फरन्स घेऊन अर्जुनच्या या सगळ्यामध्ये काहीच हात नव्हता हे सगळं काही सांगितलं आहे. तेव्हा आता महिपत सांगतो की अगं त्याला जे काही करायचं आहे ते करू दे, परंतु ते दोघे अडकले आहेत ना, आता ते काही बाहेर येत नाही. तेव्हा आता साक्षी सांगते की असं नाही अण्णा, अर्जुन सुभेदाराला त्याची सनद आता परत मिळू शकते आणि तो परत आता वात्सल्य आश्रम मर्डर केस उकरून काढू शकतो. नागराज आता साक्षीला विचारतो की परंतु हे सगळं काही कसं घडलं. तेव्हा आता साक्षी सांगते की चैतन्यने प्रेस कॉन्फरन्स घेऊन अर्जुनचा या सगळ्यामध्ये काहीच हात नव्हता, त्याचा काडी मात्र या प्रकरणाशी संबंध नाही असं सांगून अर्जुनला या प्रकरणामधून बाहेर काढला आहे. त्यावर ते आता महिपत सांगतो की तो चैतन्य गडकरी जेवढा आता चेहऱ्याने साधाभोळा दिसतो ना, तसं तो अगदी नाहीच आहे. तर साक्षी तिथे आता महिपतला सांगते, त्या चैतन्य गडकरीने ना आता अर्जुनला या सगळ्या प्रकरणातून वाचवलं आहे. तो अर्जुन हात धुवून आपल्या मागे लागेल आणि आपलं जे काही आता प्लॅनिंग केलं होतं ते सगळं काही धुळेला मिळालं आहे. अर्जुनला आता स्वतःची सनद परत मिळालेली असते. तर वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये साक्षी ही गुन्हेगार आहे हे अर्जुन कसा सिद्ध करू शकतो. तर त्यानंतर अर्जुन आता महिपती शिकरेला ड्रग्ज प्रकरणामध्ये तो गुन्हेगार असल्याचं सिद्ध करून त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर आता ओपन झालेली ती केस अर्जुन पुन्हा लढून महिपतीला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळवून देणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.